नमस्कार. सरस्वती स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण हा असा विषय आहे जिथे काही प्रश्न हमखास गोंधळात टाकतात. त्यातलाच एक टॉपिक म्हणजे नॉन फायनाईट वर्ब्स. पण अजिबात काळजी करू नका. आजच्या या विश्लेषणात आपण इन्फिनिटिव्ह आणि जिरंड इतक्या सोप्या ट्रिक्सने शिकणार आहोत की तुमचे गुण नक्कीच वाढतील. चला तर मग थेट क्रियापदांच्या दुनियेत जाऊया. आता बघा, इथे क्रियापदांचे दोन मुख्य गट आहेत. पहिला गट जो अगदी शिस्तीत नियमांचं पालन करतो, आणि दुसरा जो जरासा बंडखोर आहे. हे जे बंडखोर आहेत ना, त्यांनाच आपण नॉन फायनाईट्स म्हणतो. हे चित्र पाहिलं की सगळी कल्पना एकदम स्पष्ट होते. फायनाईट क्रियापद म्हणजे कसं? पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखं. वाक्याचा कर्ता, सब्जेक्ट किंवा काळ, टेन्स बदलला की ते स्वतःला बदलतं. पण नॉन फायनाईट्स ते एकदम स्वतंत्र आहेत. कर्ता कोणीही असो, काळ कोणताही असो, ते आपलं मूळ रूप अजिबात बदलत नाहीत. तर आज आपण क्रियापदांच्या या 3 बंडखोर रूपांची ओळख करून घेणार आहोत आणि आपली सुरुवात होणार आहे इन्फिनिटिव्ह पासून. चला आपल्या पहिल्या बंडखोराला भेटूया. याचं नाव आहे इन्फिनिटिव्ह. सोप्या भाषेत सांगायचं तर हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, म्हणजे एकदम शुद्ध रूप, ज्याला एस, ईडी किंवा आयएनजी असं काहीही लागलेलं नसतं. इन्फिनिटिव्हचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे तो कधीही बदलत नाही. उदाहरणार्थ, ही वॉन्ट्स टू प्ले आणि दे वॉन्ट टू प्ले. दोन्ही वाक्यांमध्ये कर्ता बदलला, पण टू प्ले मात्र तसंच राहिलं. हीच तर याची खासियत आहे. आता गंमत बघा, या इन्फिनिटिव्हचे 2 प्रकार आहेत. पहिला, जो आपण नेहमीच वापरतो, तो म्हणजे टू सोबत येणारा, जसे की टू रीड, टू राईट. आणि दुसरा आहे बेअर इन्फिनिटिव्ह, म्हणजे टू शिवाय येणारा, जसे की आय सॉ हिम प्ले. इथे प्लेच्या आधीचा टू लपलेला आहे, अदृश्य आहे. इन्फिनिटिव्ह फक्त क्रियापद नाहीये, तर तो वाक्यात वेगवेगळ्या भूमिका साकारतो. कधी तो वाक्याचा कर्ता बनतो, सब्जेक्ट, जसे की टू स्विम इज अ गुड एक्सरसाइज, तर कधी तो कर्म म्हणून येतो किंवा मग एखादी क्रिया करण्यामागचा उद्देश, पर्पज दाखवतो. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या बंडखोराकडे. हा तर बहुरूपी आहे. याला वेश बदलायला खूप आवडतो. तर जिरंड म्हणजे व्याकरणातला एक गुप्त हेरच समजा. दिसताना दिसतो क्रियापदासारखा, कारण त्याला आयएनजी लागलेलं असतं. पण तो काम मात्र नामाचं म्हणजेच नाऊनचं करतो. हीच त्याची ओळख आहे. ही स्लाइड बघा, एकदम सोपी जादू आहे. कोणतंही क्रियापद घ्या, त्याला आयएनजी लावा की झालं त्याचं नामात रूपांतर. स्विमचं झालं स्विमिंग, डान्सचं झालं डान्सिंग. सोपं आहे की नाही? आणि आता येतो तिसरा बंडखोर, पार्टिसिपल. इथेच खरा गोंधळ सुरू होतो. का? कारण हा सुद्धा आयएनजीने संपतो, अगदी जिरंडसारखा, पण त्याचं काम मात्र पूर्णपणे वेगळं आहे. चला तर मग हा गोंधळ दूर करूया. प्रेझेंट पार्टिसिपलचं काम बघा. याचं मुख्य काम आहे नामाबद्दल अधिक माहिती देणं, म्हणजे विशेषणासारखं ॲडजेक्टिव्ह वागणं. जसं की कोणती रेस, तर रनिंग रेस. कोणते बर्ड्स, तर फ्लाइंग बर्ड्स. ते नामाचं वर्णन करतं. पास्ट पार्टिसिपल तर खरंच अष्टपैलू आहे. ते पूर्ण झालेली क्रिया दाखवण्यासाठी वापरलं जातं, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येतं आणि विशेषणाचंही काम करतं. जसं की अ ब्रोकन सॉसर, म्हणजे तुटलेली बशी. इथे ब्रोकन हे विशेषण आहे. आणि आता तो मुद्दा जिथे परीक्षेत सर्वात जास्त विद्यार्थी चुकतात, जेरंड आणि पार्टिसिपल यांच्यातला फरक. हा गोंधळ आता आपण कायमचा दूर करून टाकूया. जरा नीट लक्ष द्या. या दोघांना ओळखण्याची एक सोपी कसोटी आहे. वाक्याला कायने प्रश्न विचारा. जर उत्तर मिळालं तर तो जिरेंड. जसं की सिंगिंग इज माय हॉबी. माझा छंद काय आहे? सिंगिंग. म्हणजे हे जिरेंड आहे. आणि वाक्याला कोणता किंवा काय करत असलेलाने प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळालं तर तो पार्टिसिपल. जसं की आय सॉ अ सेलिंग गर्ल. मी कोणती मुलगी पाहिली? विकणारी. म्हणजे हे पार्टिसिपल आहे. बस, इतकं सोपं आहे. ठीक आहे, आता आपण थेट परीक्षेच्या तयारीकडे वळूया. काही असे नियम आणि युक्त्या आहेत ज्या तुम्हाला परीक्षेत नक्कीच उपयोगी पडतील. क्रियापदाला आयएनजी लावताना छोट्या स्पेलिंगच्या चुकांमुळे आपले गुण जाऊ शकतात. म्हणून ही स्पेलिंगची जादू लक्षात ठेवा. शब्दाच्या शेवटी ई असेल तर तो काढून टाका. काही शब्दांमध्ये शेवटचं अक्षर दुप्पट होतं. हे छोटे नियम खूप महत्त्वाचे आहेत. ही स्लाइड तर खूपच महत्त्वाची आहे. काही क्रियापदानंतर नेहमी जिरंडच येतो, तर काही क्रियापदानंतर नेहमी इन्फिनिटिव्ह. हे सोनेरी नियम जर तुम्ही पाठ केले तर परीक्षेमध्ये उत्तर शोधायला 1 सेकंडही लागणार नाही आणि उत्तर 100% बरोबर येईल. चला एक छोटासा सराव घेऊया. सांगा बघू, या वाक्यात सिंगिंग काय आहे? जेरंड की पार्टिसिपल? अगदी बरोबर, हे जेरंड आहे. कारण माझा आवडता छंद काय आहे या प्रश्नाचं उत्तर सिंगिंग हे मिळतंय. म्हणजे ते इथे नामाचं म्हणजेच कर्त्याचं काम करत आहे.
आता पुढचं उदाहरण बघा. आय सॉ अ गर्ल सेलिंग बास्केट्स. यात सेलिंगबद्दल काय वाटतं? एकदम परफेक्ट. इथे सेलिंग हे पार्टिसिपल आहे. कारण मी कोणती मुलगी पाहिली या प्रश्नाचं उत्तर विकणारी म्हणजेच सेलिंग असं मिळतं. हे त्या मुलीबद्दल अधिक माहिती देणारं विशेषण आहे. आता हे नियम खऱ्या अर्थाने पक्के करण्यासाठी तुमच्यासाठी एक छोटासा गृहपाठ. तुमच्या घरात येणारं कोणतंही इंग्रजी वर्तमानपत्र किंवा पुस्तक घ्या आणि त्यातून हे बंडखोर क्रियापद शोधून काढा. असं केल्याने तुमचा सराव खूप चांगला होईल. तर मग लक्षात ठेवा, शिकणं ही एक अशी गोष्ट आहे जी कायम आपल्यासोबत राहते. इंग्रजी व्याकरणातले आणखी कोणते नियम तुम्हाला असेच अवघड किंवा बंडखोर वाटतात? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि सरस्वती स्कूलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.